नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, आपण बघितलं की बरोबर आज 1 महिना झालेला आहे. दिनांक 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी 500 रुपये आणि 1000 रुपये ज्या जुन्या चलनातल्या नोटा आहेत त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आणि गाजलेला आतापर्यंतचा निर्णय आहे. आपल्याला कल्पना आहे की या निर्णयाचे अनेक परिणाम तुम्ही आम्ही सगळेच जण जे आहेत ते सामोरं जात आहोत. पण या निर्णयाचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती बळकट करणं, काळं धनाची उत्पत्ती आहे तर ती नियंत्रणात आणणं किंवा ती रोखणं आणि जनसामान्याला चांगल्या पद्धतीची सुविधा देणं. ज्यावेळेस हे 500 रुपये आणि 1000 रुपये हे बंद करण्यात आले आणि नवीन नोटा म्हणजे 2000 रुपयाचं चलन जे आहे ते ज्यावेळेस चलनात आलं याच्यामध्ये, तर त्यावेळेस असंख्य प्रमाणामध्ये जे आहे त्या अडचणींचा सामना जे आहे ते आपला सामान्य माणूस आणि प्रत्येक स्तरातला माणूस जो आहे तो करत आहे. पण त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जो आहे तो कॅशलेस इकॉनॉमीकडे जायचं आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला खिशात हे पैसे घेऊन फिरावं लागणार नाही, तर खिशात पैसे नसताना देखील आपण आपले व्यवहार जे आहे तर ते आपण करू शकू. तर कोणत्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करू शकू जेणेकरून आपली अर्थव्यवस्था बळकट होईल आणि आपली फसवणुकीचं प्रमाण जे आहे तर ते देखील कमी होईल. तर अशा प्रकारे अनेक बाबी ज्या आहेत तर भविष्यामध्ये ह्या होणार आहेत आणि त्याच्याकडे आपल्याला प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल ही करायची आहे. म्हणूनच मित्र, आज आपण जो चर्चेचा विषय निवडलेला आहे तो आहे कॅशलेस अर्थात रोकडमुक्त व्यवहार. आणि या विषयाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ञ उपस्थित आहेत त्याचा परिचय मी आपल्याला करून देतो. सर्वप्रथम तज्ञ आहे श्रीमती ज्योती जाधव मॅडम. ज्योती मॅडम नमस्कार. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम मुंबई या ठिकाणी काम करत आहेत. ते आपल्याला या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती अधिक देणार आहेत. आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत श्रीयुत सुबोध अभ्यंकर. अभ्यंकर साहेब नमस्कार. 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 अभ्यंकर साहेब हे नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक सातारा या ठिकाणी जिल्हा विकास अधिकारी म्हणून काम पाहतात. तर बँकिंग क्षेत्रातले दुनिया अत्यंत जाणकार व्यक्ती आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आजचा जो विषय जो आहे तो फोन इन लाईव्ह स्वरूपाचा विषय आहे. म्हणजे या ठिकाणी या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा आपल्याला काही अडचणी असतील तर आपण थेट फोनद्वारे या ठिकाणी तज्ञांना आपण ते विचारू शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे. दूरध्वनी क्रमांक आहे 24908050 आणि दुसरा क्रमांक आहे 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी किंवा मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा एसडी क्रमांक आपण लावा. तर आता आपण आजच्या विषयाच्या अनुषंगाने चर्चेला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम अभ्यंकर साहेब, आपण बघितलं की आज जवळपास 1 महिना झालेला आहे. आपण नवीन चलन जे आहे ते अस्तित्वात आलेले, जुने चलनी नोटा या बाद करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी अगदी याच्यातून आपल्या भारतातला 121 कोटी भारतातला असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला नाही. तर आणि हा जो आहे याच्यातून आपल्याला पुढे इकॉनॉमी आपली स्ट्रेंथन करण्याकरता किंवा अर्थव्यवस्था बळकट करण्याकरता जी कॅशलेस इकॉनॉमी याच्यामध्ये किंवा रोकडमुक्त व्यवहाराकडे जायचंय, हा रोकडमुक्त व्यवहार म्हणजे नक्की काय संकल्पना, याच्या संदर्भात काय सांगा? तर त्याचं बघा की जसं आपण सांगितलंच की 8 नोव्हेंबर रोजी जो ऐतिहासिक निर्णय घोषित केला गेला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी, त्यानंतरच्या आजच्या 8 डिसेंबरपर्यंतच्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, पण ते तर कॅशलेस व्यवहाराकडे आपण हळूहळू जाणारच आहोत. पण थोडीशी पृष्ठभूमी किंवा पार्श्वभूमी आपण याच्यात अशी बघूया की पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी पुरातन काळी जसे 12 बलुतेदार जे एक प्रथा होती, सिस्टम होती, प्रणाली होती, तर त्याच्यात रोखमुक्त व्यवहारच थोड्याफार प्रमाणात चालायचे की बार्टर सिस्टीम, बार्टर एक्सचेंज सिस्टीम आपण तो म्हणायचो की माझ्याकडचे वस्तू मी तुम्हाला देईन, तुमच्याकडच्या वस्तू मी घेईन. कुठल्याही प्रकारचं तिकडे रोख रकमेचे व्यवहार नव्हते. तर त्याचप्रमाणे जेव्हा नोटाबंदीचा म्हणजे ऐतिहासिक निर्णय घोषित झाला आणि चलनात असलेली रोख रक्कम किंवा नोटा या चलनातून बाहेर काढल्या गेल्या, रद्द केल्या गेल्या, त्यामुळे जी
सध्याच्या आपण बघतोय महिनाभरात की थोडीशी अडचण होतीये, पण त्या रोख रकमेच्या चलनातून बाहेर जाण्यामुळे आपल्याला साहजिकच एक दरवाजा दुसरा उघडलेला आहे, तो म्हणजे कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा. जर का रोख रक्कम आपल्याकडे नसेलच पण आपल्याला व्यवहार तर करायचा आहे, तर आपण कुठले पर्याय घेणार? तर आपल्याला कॅशलेस ट्रान्झॅक्शन किंवा रोकड रहित व्यवहार किंवा रोख रक्कम रहित व्यवहार याच्याशिवाय आपल्याला पर्यायच राहणार नाही. तर त्या दृष्टीने हा एक पाऊल आहे की नोटाबंदी हा आपल्याला कॅशलेस व्यवहार, आपण बघायला गेलं तर जगामध्ये स्वीडन, नॉर्वे, हॉलंड, बेल्जियम, जर्मनी हे मागची कित्येक वर्ष रोकड रहित व्यवहारच चालू आहे त्यांचा. मोस्टली त्यांचा सगळा 90-92% व्यवहार हा केवळ पेपरवर होतो आणि बुक एंट्री याप्रमाणे होतो. म्हणजे पैसे त्यांना खिशात खऱ्या अर्थाने ठेवायची गरजच लागत. मला वाटतं की हे रोकडमुक्त व्यवहार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शेतकऱ्यांना त्यांना हे सांगावं लागणार की त्याच्यासाठी आपल्याला बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे. निश्चितच. त्यातच मी असं म्हणेन की आपल्याला जर का कुठलाही व्यवहार जो पैशाशी संबंधित आहे, आपल्याला काही घ्यायचंय, आपल्याला काही द्यायचंय, आपल्याला काही सेवा प्रदान करायची, तर त्या दृष्टीने जी काही आपल्याला सर्व्हिस घ्यायची आहे किंवा द्यायची आहे आणि तो जो व्यवहाराचं एक कल्मिनेशन म्हणतो किंवा आपण व्यवहार पूर्ण झाल्याचं एक फुल स्टॉप म्हणतो, तर तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आवश्यक आहे की आपलं बँकेत अकाउंट असणं आवश्यक आहे. मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करीन की लवकरात लवकर आपल्या जवळच्या एका कुठल्याही बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये आपण जा, आपल्या ज्या सर्व्हिस एरियामध्ये जे असेल त्या, आणि त्या ब्रँचमध्ये जाऊन आपलं अकाउंट उघडा. अकाउंट उघडल्यावर दुसरे 2 महत्वाच्या गोष्टी, जर का आपल्याला कॅशलेस व्यवहारांना किंवा लेस कॅश व्यवहारांना प्राधान्य द्यायचं असेल तर आवश्यक आहे की आपला मोबाईल क्रमांक, आता आपण बघतो की मोबाईल सगळ्यांकडेच आहे, अवेलेबल आहे, मग तो 1,000 रुपयाचा असो किंवा 1 लाखाचा असो, मोबाईल प्रत्येकाकडे आहे. पण अभ्यंकर साहेब, आपण मगाशी सांगितलं शेतकऱ्यांना की हा जो आहे कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपल्या जळगाववरनं एक श्रीयुत दत्तात्रय सोनगिरे म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात. दत्तात्रयजी नमस्कार. हो नमस्कार साहेब. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हो नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हो, सर्वप्रथम मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो साहेब. बर. हो, प्रश्न सरळ विचारतो की ग्रामीण भागात ही कॅशलेसची योजना, हो ही कॅशलेसची योजना कितपत सक्सेस होईल आणि किती वेळ लागेल बा असं? बरोबर, अत्यंत चांगला प्रश्न आहे. आता सगळा विषय जो आहे आजचा आपला तो त्याच अनुषंगाने चर्चेचा आहे. तुम्हाला हे विषय होत असताना तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती मिळेलच. प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा ग्रामीण भागातल्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे की कॅशलेस व्यवहार म्हणजे असं जो आतापर्यंत संपूर्ण खिशात कॅश घेऊन फिरणं हे एक प्रौढीचं समजलं जायचं आणि कार्ड पेमेंट कसं होतं त्याच्याकडे तो औत्सुक्याने बघायचा. आता आपण सांगितल्या पद्धतीने त्याला पहिलं बँकेत अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. त्या अकाउंट त्याच्याकडे मोबाईल आहे तर तो मोबाईल त्याला लिंक करणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर जे कार्ड पेमेंट जे आहे त्यासाठी कार्ड घेणं हे गरजेचं आहे. आपण येऊया त्याच्यावर. मॅडम, आपण ज्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं प्रतिनिधित्व करताय, नक्की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही केव्हा स्थापन झाली आणि काय संस्था आहे? 2009 मध्ये भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम आपली स्थापन झाली आहे. सगळ्या बँकांनी मिळून आणि आरबीआय आणि आयबीएच्या आपल्या गायडन्स खाली ही संस्था स्थापन झाली. आपण सर्व बँकांसाठी जी इंटरऑपरेबिलिटी आहे, म्हणजे जर आपण ए बँकचं कार्ड घेऊन दुसऱ्या बँकेच्या एटीएम मध्ये गेलो तर जी ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग होतात ती राष्ट्रीय आमच्या एनपीसीआय मधून प्रोसेसिंग केले जातात. त्याचप्रमाणे दुसरं जे प्रोडक्ट आहे ते मोबाईल बँकिंग आहे. म्हणजे जर मला पूर्ण व्यवहार माझ्या मोबाईलच्या ऍप्लिकेशनवरनं किंवा मोबाईलच्या एक छोट्या आयकनवरनं करायचं असेल तर ते प्रोसेसिंग आपण करतो. त्याच्याच बरोबर जे चेक प्रोसेसिंग आपण करतो, चेक ट्रंकेशन सिस्टम आहे, म्हणजे आपल्या चेक प्रोसेसिंगचा जो स्पीड वाढला आहे ते पण एनपीसीआय मध्येच प्रोसेसिंग होतात. आता आपण जी नवीन टेक्नॉलॉजी म्हणतोय, जी आता प्रश्न आलेला आपल्या त्या अनुषंगाने कॅशलेस कसं होऊ शकतं, म्हणजे मी त्याच्यावर येणार होतो. कॅशलेस आणि दुसरं महत्वाचं आहे की त्या शेतकऱ्याकडे कदाचित अँड्रॉइड फोन नसेल, बरोबर, त्यांच्याकडे नॉर्मल इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसेल, बरोबर आहे, त्यांच्याकडे जर नॉर्मल फीचर फोन असेल तर आपण आता एक छोटंसं पीपीटी बघूया, त्याच्यामध्ये आपण दाखवतोय की आपल्याकडे एक वन टाइम स्टॉप सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये *99# प्रमाणे जर आपण एका क्लिकवरती नॉर्मल आपल्या फोन वरून पण
आपण त्याच्यामध्ये एका क्लिकवरती *99# हा जो नंबर आहे ह्याच्यामध्ये जर आपल्या बँकेचा IFSC कोड टाकला तर आपल्या नॉर्मल फीचर फोनवरनं पण आपण ट्रान्झॅक्शन ज्या बेसिक आहेत म्हणजे बॅलन्स इन्क्वायरी, फंड ट्रान्सफर आणि त्या करू शकतो. ही फॅसिलिटी आपल्याला सध्या फ्री आहे आणि नंतर आपल्या बँकेच्या नॉर्मल चार्जेस प्रमाणे पण जो जायला आपल्याला वेळ लागतो बँकेच्या ब्रांचमध्ये जायला, वेळ, पैसा, ते सगळ्याच्या प्रमाणे ही नॉर्मल आपण कॅशलेस होऊ शकतो ह्याप्रमाणे. तर हे अँड्रॉइड ॲज पर एज नॉर्मल फीचर फोन जे बेसिक आपले फोन आहेत त्याच्यावर पण चालू शकतात. मित्र, आपल्याला दिनकरजी लिंबाडे म्हणून नागपूरवरून काही प्रश्न विचारू इच्छितो. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. दिनकरजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा होता की ग्रामीण जो शेतकरी आहे अशिक्षित, तर या बाबतीत अजूनही गव्हर्नमेंटनं कुठल्याही प्रकारच्या जे त्यांना मार्गदर्शन पाहिजे अजूनही कॅशलेसच्या बाबतीत केलं नाही. आणि आता जे कॅशलेस व्यवहार कसे सुरू होईल ग्रामीण भागात मुख्यत्वे करून? बरोबर. अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारला अभ्यंकर साहेब. अत्यंत प्रातिनिधिक प्रश्न आहे. म्हणजे मगाचाही प्रश्न जो होता सोनगिरे साहेबांचा की हे कितपत यशस्वी होईल आणि यांचाही प्रश्न आहे की अजून लोकांना प्रशिक्षण. तर त्याबाबत मी असं सांगेन की नाबार्ड एक शिखर बँक असल्यामुळे आमच्यावर एक जबाबदारी आहे की ग्रामीण जनतेला ह्यापासनं अवेअर करायचं की आपण आता ज्या कॅशलेस व्यवहाराकडे जातोय तर त्या दृष्टीने त्यांना अवेअरनेस आणण्यासाठी किंवा त्यांचं उद्बोधन करण्यासाठी कशा प्रकारचं आहे. तर नाबार्डनी आमच्या फायनान्शियल इन्क्लुजन फंड जो आर्थिक समावेश फंड जो निधी आहे त्या निधीमधनं भारतभर जवळजवळ आता कालच आलेल्या सूचनेनुसार जवळजवळ आम्ही 12,000 कार्यक्रम असे घेतोय. त्यातले जवळजवळ 2700 कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात घेतोय, 2700 गावांमध्ये. आणि ते आम्ही DCCB आणि RRBच्या माध्यमातून गावागावात म्हणजे 2700 गावांमध्ये आम्ही त्याला आम्ही डिजिटल फायनान्शियल लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम असं म्हणणार आहोत. त्याच्यात आपल्याला जेव्हा आपल्या गावात होईल किंवा नागपूरमधून आपण बोलताय, नागपूरच्या आसपासच्या गावात होईल तेव्हा आपल्याला तशी सूचना मिळेल की अशा प्रकारचा नाबार्डद्वारे प्रोग्राम आयोजित होतोय. आपण त्या प्रोग्रामला जरूर अवश्य उपस्थित राहा. नागपूरच्या म्हणजे जसं मी साताऱ्याचा DDM म्हणून आहे तसंच आमचं अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक अधिकारी उपस्थित आहे. तुम्ही त्यांना संपर्क करा. त्यांच्यामार्फत जे हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत त्या कार्यक्रमांना उपस्थित राहा. वेळोवेळी नाबार्डकडून याच्याबद्दल सूचना देण्यातच येतील. आणि DCCB आणि RRBच्या माध्यमातून जो आपण कार्यक्रम करणार आहोत त्यात वैशिष्ट्य हेच आहे की पूर्वी आम्ही फक्त फायनान्शियल लिटरसी कॅम्प करत होतो, त्याच्यात हा डिजिटलचा प्रश्न थोडासा नव्हता. पण आता काळाच्या ओघात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आपल्याला घेता येतील. कालपासून हा जो एक फोकस आपला बदललाय, शिफ्ट झालाय, आपण डिजिटलवर जास्त फोकस करतोय. तर आम्ही काळानुसार डिजिटलकडे आता वळून डिजिटल फायनान्शियल लिटरसी या विषयाच्या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती तज्ञांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रहो, आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे कॅशलेस अर्थात रोकडमुक्त व्यवहार. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ञ उपस्थित आहे श्रीमती ज्योती जाधव जे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आलेले आहेत आणि दुसरे तज्ञ आहेत श्री सुबोध आंबेडकर जे नाबार्ड सातारा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आपण बघितलं की मगाशी सोनगिरे साहेब किंवा नागपूरवरून जो प्रश्न होता, लोकांच्या मनामध्ये खूप शंका आहे की हा जो डिजिटल व्यवहार आहे किंवा कॅशलेस आहे ते ग्रामीण भागामध्ये कितपत यशस्वी होईल आणि त्या संदर्भामध्ये आपण काय काय करतो आहे. जसं तुम्ही सांगितलं की प्रशिक्षण तुम्ही देता, तर इतर कोणकोणत्या आहेत म्हणजे कशा पद्धतीने यशस्वी होईल? म्हणजे यशस्वीतेच्या बाबत आपण म्हणायला गेलं तर म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं समाजात परिवर्तन घडतं तेव्हा ते परिवर्तन पूर्णत्वास जाण्यास थोडासा आपल्याला अवधी द्यावाच लागतो. म्हणजे आज कुठला निर्णय झाला आणि त्याची उद्या 100% अंमलबजावणी होईल हे कधीच शक्य नसतं. कारण का की समाजाला त्यासाठी स्वतःहून रेडी व्हावं लागतं, तयारी करावी लागते आणि तो बदल स्वीकारायची ही एक मानसिक तयारी करावी लागते की जेणेकरून आपण पुढे जाऊन ह्या बदलाशी अनुरूप आपले व्यवहार करण्यासाठी एक मानसिक तयारीची लागते, ती आपल्याला करावी लागते. तर जसं तुम्ही आता प्रश्न उपस्थित केलात की ग्रामीण विभागात हा प्रकल्प किंवा ही जी योजना आहे यशस्वी होईल का नाही, तर त्यासाठी नाबार्ड जिल्हा मध्यवर्ती बँका आणि यांना अशा प्रकारचं हे मायक्रो ATM यंत्र आहे, हे आपण बघाल मायक्रो ATM यंत्र आहे. अशा प्रकारची आम्ही 650 यंत्र प्रिलिमिनरी स्टेजमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला आम्ही दिलेली आहेत. नाबार्ड फंडेड आहे. तर त्यांच्या ब्रँचेस
नंतर पॅक्स ज्या आपण सोसायटीज म्हणतो त्यांना आणि एक्सटेन्शन काउंटर अशा विविध प्रकारे त्यांच्या बीसी मार्फत आणि सोसायटीच्या सचिवामार्फत याचं ऑपरेट केलं जाणार आहे. हे माझं एक रुपे कार्ड आहे, हे माझं रुपे कार्ड आहे. तर ह्याचं तिहेरी ह्याच्यात आपण उपयोग करू शकतो. कार्ड नॉर्मल कार्ड असेल तर आपण इथून स्वाईप करू शकतो. जर का चिप बेस्ड कार्ड असेल जे हे आहे ते इथून इन्सर्ट करून ते यूज करू शकतो. आधार कार्डाचं असेल तर जेव्हा हे ब्रांच मॅनेजर किंवा सोसायटी सचिव हे जे स्वतःचा पासवर्ड आणि लॉग इन आणि पासवर्ड टाकून हे जे मशीन ऑपरेट करायला सुरू करेल तेव्हा आधार कार्ड नंबर जेव्हा विचारला, समोरची कोणी व्यक्ती आली की त्यांना फंड कुठे ट्रान्सफर करायचे किंवा त्यांना कॅश हवी आहे, तर त्या ज्या सोसायटी सचिवाकडे बँकेतल्या प्रत्येक कस्टमरचा, जसं मी मगाशी म्हटलं की तुमचं अकाउंट असणं आवश्यक आहे, तुमचं अकाउंट जर का बँकेत असेल तर त्या बँकेचा नेटवर्कमध्ये आणि सेटअपमध्ये आणि सीबीएस मार्फत ह्या मशीनमध्ये तुमचा डेटा अवेलेबल होईल. तुम्ही जेव्हा ते कार्ड स्वाईप करण्यासाठी आणाल त्यानंतर, किंवा कार्ड नसेल तुम्ही आधार कार्ड पण तुमच्या अकाउंटशी एनेबल्ड केलेलं असेल तर तुमचा फक्त डावा अंगठा इथे ठेवायचा असतो जेव्हा आधार कार्ड नंबर येऊन ऑथेंटिकेशन पात्रतेला दाखवलं जातं स्क्रीनवर त्यावेळेला. तर असा कारण आधार कार्ड नंबर एक आहे आणि हा जो युनिक आपला अंगठ्याचा ठसा असतो म्हणजे आपल्या फिंगरप्रिंट्स असतात, हा कुठेच डुप्लिकेशन नसतं. तर हे एकदम फुलप्रूफ असं आहे ज्याच्यामुळे आपल्यालाच फक्त आपल्या अकाउंटमधनं पैसे मिळणार आहेत. आपण दुसऱ्याच्या अकाउंटमधनं पैसे काढू शकणार नाहीये आणि आपल्याही अकाउंटमधनं दुसरा कोणी पैसे काढू शकणार नाहीये. तर या दृष्टीने हे एक असं तिहेरी आहे. आणि आपल्याला साध्या जर का आपण बघितलं की आपण काही गोष्टी विकत घ्यायला गेलो तर साधं एक छोटंसं पॉस मशीन असतं ज्याला आपण पॉइंट ऑफ सेल म्हणतो, तर त्याच्यावर आपल्याला आपल्या अकाउंटचे डिटेल्स अजिबात दिसत नाहीत. जेव्हा फक्त सेल म्हणजे तो ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतो सक्सेसफुली, जेव्हा तुम्ही त्याला पिन नंबर देता त्या स्क्रीनवर, त्यानंतर ह्या इथून जे येणारं प्रिंट आउट असतं ते सक्सेसफुल ट्रान्झॅक्शनचं एक द्योतक असतं. प्रिंट जेव्हा येईल त्यावेळेला ते सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन झालं असं समजेल. त्यामुळे हे एक तिहेरी आहे. हे बीसींमार्फत आणि सेवा सोसायटी आणि ज्या प्रायमरी अॅग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत गावगाव स्तरावरच्या, तर त्यांच्यामार्फत ह्या मशीननी, कारण आपण बघितलं की काही जणांना बँकेत जाण्यासाठी खूप दूर जावं लागतं किंवा बँक प्रतिनिधी गावात पाठवायचा असेल तर बँकेला गावापर्यंत पोहोचणं अवघड जातं कधी कधी. आता मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी तुमचे बँकिंग कॉरेस्पॉन्डन्स देखील अनेक बँका ज्या आहेत तर नियुक्त करतात गव्हर्नमेंटच्या म्हणजे स्कीम प्रमाणे आणि नावाच्या तर कमर्शियल बँका, डीसीसीबी, आरआरबी. बँकर साहेब, आपल्याला यवतमाळवरनं एक हरिदासजी मोगले म्हणून काही प्रश्न विचारू, आपण तो प्रश्न घेऊया आणि पुढे चालू ठेवूया. हरिदासजी नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा साहेब, माझं म्हणणं असं होतं की आता फोन लाईनवरून ते कट झालेले आहेत. आपण हे पॉस मशीन जे आहे तर ते तुम्ही फक्त सातारा जिल्ह्यात जशी दिलेली आहे तशी आपल्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमधले जे काही मध्यवर्ती सहकारी बँकांचं जाळं खूप मोठं आहे, तर सगळ्यांना उपलब्ध होणार आहे की कसं? हो, सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. प्रत्येकात आता 6 बँकांचे प्रस्ताव, 6-8 बँकांचे प्रस्ताव आमच्याकडे आहेत. आम्ही त्याच्यासाठी मंजुरी दिलेली आहे. जवळजवळ 1.5 कोटीचं आम्ही आर्थिक सहाय्यताही आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आतापर्यंत अशा प्रकारच्या मशीन्ससाठी. आणि येणाऱ्या भविष्य काळात जसजसं कॅश ट्रान्झॅक्शन्स किंवा कॅशलेसकडे आपण हळूहळू जाऊ तसं निश्चितच ह्याचा वापर वाढणार आहे आणि अधिकाधिक आपल्याला ह्या अनुसारच ट्रान्झॅक्शन करायची म्हणजे अशा प्रकारे जी संसाधनांची सुविधा जी आहे ती शासनामार्फत विविध पर्यायांच्या माध्यमातून उपलब्ध. एक प्रशिक्षण आहे, दुसऱ्या अशा प्रकारच्या मशीनची उपलब्धता आहे ग्रामीण पातळीवर, ती जर दिली तर निश्चितच ग्रामीण भागातला सामान्य शेतकरी देखील अशा प्रकारचे व्यवहार करू शकतो. मॅडम, मला एक विचारायचं आहे की आता आपण बघतो की शहरांमध्ये मोठमोठ्या बँका आहेत, कॉर्पोरेट बँक्स आहेत, व्यापारी बँका आहेत, पण ग्रामीण भागामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. तर त्या बँका कार्ड देऊ शकतात का त्या सामान्य शेतकऱ्याला? आणि ते कार्ड जर तो शहरात आला किंवा दिल्लीमध्ये गेला किंवा इतर ठिकाणी गेला तर कोणत्याही एटीएमला ते कार्ड चालेल का? बरोबर आहे. नाबार्डच्या सरांनी जर सांगितलं त्याचप्रमाणे नाबार्डनी 2 वर्षापूर्वी कोर बँकिंग सिस्टम म्हणजे एक सांख्यिकी कोर बँकिंग सिस्टम पूर्ण केले. त्यामुळे आता डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँका पण रुपे कार्ड, डेबिट कार्ड, सर्व किसान कार्ड सगळ्या शेतकऱ्यांना इश्यू करतायत. आणि तीच कार्ड आपल्या सगळ्या एटीएम मध्ये, जसं तुम्ही प्रश्न विचारला तर सगळ्या एटीएम मध्ये
म्हणजे भारतातल्या एकूण 2 लाखहून जास्त एटीएम मध्ये इंटरऑपरेबल NPCI थ्रू चालत आहेत आणि ती पूर्ण यशस्वीप्रमाणे चालतात. हे शेतकरी पॉज मशीनवरती म्हणजे पेट्रोल आहे, आपलं हॉस्पिटल आहे किंवा केमिस्ट आहे तिकडे जे पॉइंट ऑफ सेल्स मशीन लावले तिकडे, त्याचप्रमाणे BC करस्पॉन्डंट जे तुम्ही म्हणाला आता बिझनेस करस्पॉन्डंट तिकडे जाऊन आधार बेस्ड ट्रान्झॅक्शन करू शकतात किंवा कार्ड स्वाईप करून कार्ड आणि पिन नंबर जे आपले 4 डिजिट पिन नंबर आहे त्याप्रमाणे ट्रान्झॅक्शन करू शकतात. तसंच जर आपल्याला IRCTCने ई-कॉम ट्रान्झॅक्शन करायचं असेल वेबसाईटवरनं तर त्याच डेबिट कार्डचा कार्ड नंबर आणि जे CVV नंबर आहे त्याच डिटेल्सनी ते लोक ई-कॉम ट्रान्झॅक्शन पण करतात. आपण बघतोय की हल्ली ई-कॉम ट्रान्झॅक्शन IRCTC किंवा दुसऱ्या गोष्टींच्या ऑर्डरसाठी पण वाढत चालले आणि ही सगळी डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह आणि स्टेट कॉपरेटिव्हच्या डेबिट कार्ड किंवा रुपे किसान कार्ड प्रमाणे होऊ शकतात. ही पूर्ण स्वायत्तता आपण दिली आहे. खूपच छान आहे. म्हणजे आपल्याकडे जी काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे त्या ठिकाणी आपलं अकाउंट आहे तर त्या ठिकाणी देखील आपण जे आहे ते चांगल्या पद्धतीने हे कार्ड घेऊन आपण त्याच्याद्वारे व्यवहार करू शकतो. मला वाटतं की अभ्यंकर साहेब हे कार्ड वापरण्याच्या संदर्भामध्ये नाबार्डनी म्हणजे कशा प्रकारे कॅशलेस ट्रान्झॅक्शन करायचं त्या संदर्भात छोटीशी फिल्म आहे. मला वाटतं किती आपण प्रेक्षकांना दाखवूया. म्हणजे ती एक कार्ड आपण जेव्हा वापरतो आणि त्यावर काय काळजी घ्यावी किंवा कशा प्रकारे त्याचं कार्ड फ्रॉड पासून आपण त्याचं आपलं संरक्षण करावं तर त्या संदर्भात ती एक फिल्म आहे NPCI त्याच्यात हे आहे. विनंती करूया की या ठिकाणी प्रेक्षकांना आपण स्क्रीनवर ती फिल्म दाखवूया. कार्ड फ्रॉड्स काळजीत पडलात ना? दरवर्षी अब्जावधी रुपयांचं नुकसान होण्याचं कारण आहे कार्ड चोरी होणं, कार्ड्स हरवणं आणि ATM फ्रॉड्स. पण थांबा, काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही. फक्त व्यवहार करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही खात्री करून घेऊ शकता की तुमचं कार्ड आणि पैसे सुरक्षित राहतील. सुरक्षित व्यवहार करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे बँकेत आपला मोबाईल नंबर रजिस्टर करणं. यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही ATM मधून पैसे काढल्यानंतर किंवा वस्तू खरेदी केल्यानंतर तुमची बँक तुम्हाला SMS अलर्ट पाठवेल. ATM मधून पैसे काढताना कीपॅड आणि ATM मधील कार्ड रीडर व्यवस्थित असल्याची खात्री करा. गुन्हेगार तुमचा पिन आणि कार्ड मिळवण्यासाठी स्कीमर्स नावाच्या मशीनचा उपयोग करतात. तुम्हाला काही संशयास्पद वस्तू आढळल्यास सुरक्षा रक्षकाला किंवा बँकेला त्वरित सावध करा. ATMचा वापर करताना किंवा दुकानात कार्ड स्वाईप करताना कीपॅडवर हात ठेवा जेणेकरून कोणीही तुमचा पिन पाहू शकणार नाही. जर तुमच्या नकळत बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचं निदर्शनास येताच त्वरित बँकेशी संपर्क साधा आणि तुमचं कार्ड ब्लॉक करा. त्वरित संपर्कासाठी बँकेचा नंबर स्पीड डायलवर ठेवा. जर ATM स्क्रीनवर काहीही दिसलं नाही किंवा ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं नाही तर कॅन्सल बटन दाबा. आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा आणि आपला पिन नंबर इतर कुणालाही सांगू नका, बँकेला सुद्धा नाही. तुमचं कार्ड कुठेही सोडू नका आणि तुमचं डेबिट कार्ड वापरताना अनोळखी व्यक्तींशी संभाषण करणं टाळा. सुरक्षित व्यवहार करा. लक्षात ठेवा, आपला पैसा आपली जबाबदारी आहे. म्हणजे प्लास्टिक मनी वापरताना आपण कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी. खूपच छान फिल्म होती. मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना ती खूप उपयुक्त ठरली. आपल्याला एक अरुणजी धुमाळ म्हणून तळेगाववरनं काय प्रश्न विचारू, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. अरुणजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला एक कार्ड वापरता येईल का मशीन? तुमचा प्रश्न नीट कळाला नाही. तुमच्या टेलिव्हिजनचा व्हॉल्यूम जो आहे तो कमी करा आणि आपला प्रश्न नीट विचारा. हॅलो. हा, हे जी कॅशलेसचं मशीन आहे प्रत्येक शेतकऱ्याला वापरता येईल का? यांचा प्रश्न असा आहे की हे जे कॅशलेस मशीन जे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला वापरता येईल का? आपण याच्या संदर्भात त्यांना माहिती देऊया, परंतु एक छोट्याशा अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार मित्र, आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे कॅशलेस अर्थात रोकडमुक्त व्यवहार आणि या संदर्भात माहिती देणारे तज्ञ आहेत श्रीमती ज्योती जाधव व श्रीयुत सुबोध अभ्यंकर. आता ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी तळेगाववरनं एक श्रीयुत अरुणजी यांनी एक प्रश्न विचारला की सगळ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे व्यवहार करता येतील का? तर ते करावेत अशी तर आपली भूमिका आहे. फक्त करता येतील का त्याच्या संदर्भामध्ये काय काय शक्यता आहेत मॅडम, आपण त्याच्या संदर्भात चर्चा करूया आणि
त्याच्यानंतर जे आहे तर ह्या मशीनचा वापर जो आहे तो सामान्य शेतकरी करू शकेल का, आणि काय काळजी घ्यावी त्यांनी, हा देखील मला वाटतं की आपण सांगणं गरजेचं आहे. काय सांगा? ज्या शेतकऱ्यांचं KYC पूर्ण झालेलं अकाउंट आहे बँकेमध्ये, व्हॅलिड अकाउंट, आणि त्या अकाउंट लाईव्ह आहे, त्या सगळ्या शेतकऱ्यांना आपलं हे कार्ड घेऊन आणि बायोमेट्रिक ट्रान्झॅक्शन, आधार नंबर जर आपण नसेल त्या अकाउंटमध्ये जोडला तर आधार नंबरची कॉपी जाऊन बँकेत जोडून ते सगळे कॅशलेस व्यवहार करता येतील. कॅशलेस व्यवहार करताना एक काळजी घ्यावी, आपण जेव्हा मोबाईल नंबर बदलतो किंवा आपण नवीन मोबाईल नंबर घेतला तर जाऊन आपल्या बँकेत व्यवस्थित अपडेट करावा. मोबाईल नंबरवरती जे SMS येतात ते हल्ली आपल्या लोकल बँका लोकल लँग्वेजमध्ये पण देतात, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित प्रमाणे वाचता येतात. त्यामुळे न घाबरता हे पहिल्यांदा प्रयत्न करायचा सुरुवात करावी. अगदीच कोणाकडनं ऐकलं की फ्रॉड झाले म्हणून ते बंद नको करू दे. प्रत्येक गोष्टीला जसे प्लस पॉईंट असतात तसे एखादी मायनस पॉईंट पण असते, जी आपण आता फ्रॉडच्या बरोबर पिक्चरमध्ये दाखवली. पण जर आपण काळजी घेतली तर ह्या पूर्णपणे व्यवहार होऊ शकतात. आता तुम्ही बघता की शहरामध्ये कित्येक महिने लोक बँकेत वर्षामध्ये ब्रांचमध्ये जातच नाही, पण सगळे बँकिंग व्यवहार तर करतायत. तर इंटरनेट बँकिंग आहे आपल्याकडे, मोबाईल बँकिंग आहे, त्याचं सगळे सुरुवात करायला हरकत नाहीये. खूप सेफ आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला आपण 2 वेळा OTP मागतो, डबल ऑथेंटिकेशन असतं, त्यामुळे आपण सुरुवात करायला काही हरकत नाही आहे ह्या ट्रान्झॅक्शन्सने. मॅडम मगाशी आपण बघितलं, तुम्ही मगाशी सांगितलं की ज्यांच्याकडे इंटरनेट नाही आणि साधे फोन आहेत, फीचर ग्रामीण भागामध्ये जे आहे ते अत्यंत साधे फोन, ज्याला फीचर फोन आपण म्हणतो, ती *99# बरोबर, तुम्हाला बऱ्याचशा सर्व्हिसेस मिळू शकतात आणि त्याच्या सहाय्याने. आता शेतकरी म्हटल्यानंतर त्याच्याकडे अनेक मजूर येत असतात. आता जनधन योजना आहे शासनाची, त्या माध्यमातून आता प्रत्येकाचं अकाउंट हे कंपल्सरी झालंय, आणि ज्यावेळेस आता कॅश बदलायची होती त्यावेळेस देखील अकाउंट झालेलं आहे. तर शेतकऱ्याला जर मजुरांचं पेमेंट जर करायचं असेल तर तो त्याच्या हा जो फोन आहे USSDच्या सर्व्हिसच्या माध्यमातून ते करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. चांगला रिलीफ आहे. आपण *99# तुम्ही आता पण ट्राय करू शकता. *99# जर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल बँकिंग साठी, नुसतं SMS साठी नाही, मोबाईल बँकिंग जी सर्व्हिस आहे बँकेची त्याला रजिस्टर असेल तर तुम्ही *99# आता जरी केलं तरी तुम्हाला एक मेनू येतो, त्याच्यामध्ये जर तुमचा IFSC कोड तुमच्या बँकेचा जो आपल्या चेकबुकवर दिलेला असतो तो टाकला तर तुम्हाला मेनू मिळतो. त्या मेन्यूमध्ये फंड ट्रान्सफर म्हणून एक आहे. बरोबरीने हे USSD 12 रिजनल लँग्वेज मध्ये पण आपल्याला अवेलेबल आहे, म्हणजे मराठीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. त्यामुळे आपण जर हे केलं तर आपण इन्स्टंटली, जर मला तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे तर मला तुमचा IFSC कोड आणि अकाउंट नंबर लागेल, मी तुम्हाला *99# ने ताबडतोब पैसे ट्रान्सफर करू शकतो. बरोबर. आणि सध्या अगदी मजुरांचं पेमेंट देखील ऑनलाईन करू शकतो. बरोबर आहे. आणि त्या मजुराला देखील त्याच्या SMS येतो म्हणजे दोघांनाही इन्स्टंट रिअल टाइम, आणि ही सेवा 365 दिवस चालते. कुठल्याही सुट्टीचा काही रोख नाहीये आणि 24 तास चालते. म्हणजे बँक जरी बंद असेल तरी आपण हे ट्रान्झॅक्शन करू शकतो. अभ्यंकर साहेब, तुम्ही ग्रामीण भागामध्ये सातारा सारख्या कृषी समृद्ध भागातून आहात, तुमचा अनुभव सांगा याच्यामध्ये. नाही, याच्यात जसं आपण मुद्दा उपस्थित केला की सगळ्यांना याच्यात कार्ड मिळेल का, किंवा सगळ्यांना शेतकऱ्यांना ह्या मशीनपर्यंत किंवा मशीन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल का, त्याबाबत मी सांगेन की आपण आता महाराष्ट्राचा एक आकडा घेऊया की अजूनही महाराष्ट्रात जवळजवळ 74 लाख कुटुंब अजूनही बँकिंग सेक्टरपासून किंवा बँकिंगच्या प्रवाहात सामील अजून व्हायची बाकी आहेत. त्यातली जर का रुरल आपण ग्रामीण भाग जर का बघितला तर जवळजवळ 47-48 लाख कुटुंब, म्हणजे एका कुटुंबात जर का 4 व्यक्ती धरल्या तर जवळजवळ 1,60,00,000 जवळजवळ, म्हणजे जास्तच. तर तेवढी हे संख्या अजूनही बँकिंग क्षेत्रापासून दूर आहे. तर त्या दृष्टीने आत्ताच आम्ही पण म्हणजे जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक जिल्ह्यात हे काम सुरू आहे. अनऑर्गनाइज सेक्टर, म्हणजे जसं आपण उल्लेख केला की मजूर, डेली वेजेसवर काम करणारे, यांच्यासाठी विशिष्ट आणि स्पेसिफिक असे आम्ही कॅम्प्स घेतो बँक ब्रांच तर्फे, आणि त्यांची अकाउंट उघडून घेतो. तर त्या अकाउंट उघडण्याने काय होणार, जसं आपण मुद्दा केलात की कोण्या शेतकऱ्याला ऊस कापायला आलेल्या मजुराला पैसे द्यायचे रोजंदारीवरचे, समजा रोजचे 150 रुपये द्यायचे, तर त्या मजुराचं अकाउंट असणं आवश्यक आहे. तर ते हे कॅशलेस ट्रान्झॅक्शन कंप्लीट होण्यासाठी ह्या मजुरांना, अनऑर्गनाइज सेक्टर मधल्यांना, मायग्रेट करून आलेल्या व्यक्तींना, तर ते अकाउंट उघडण्याची आता जोरात म्हणजे मिशन मोडवर हे काम सुरू आहे. सगळं बँका तुमच्या कोर बँकिंग सिस्टीम मध्ये जसं मॅडमनी पण सांगितलं तशा आल्या आहेत. बीडचा मजूर आज नगरमध्ये जरी ऊसतोड कामगार आला तरी त्या ठिकाणी त्याचं पेमेंट साखर कारखाने देखील ऑनलाईन 100%. त्याला फक्त आधार कार्ड त्याचा नंबर असेल तर आधार कार्डमध्ये तो भारतभरात कुठेही आपलं अकाउंट उघडू शकतो. आपल्याला उस्मानाबादवरनं मच्छिंद्र साळुंके म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. मच्छिंद्रजी नमस्कार. हॅलो
हॅलो मच्छिंद्रजी, आपल्या फोनचा, आपल्या टेलिव्हिजन सेटचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. साहेब, आता शेतकऱ्याचे सगळ्याचे अकाउंट नंबर, अकाउंट मध्ये खाते उघडले. जवळजवळ 90% शेतकऱ्याचे बँकेमध्ये पैसेच नाही. त्यांनी कॅशलेस व्यवहार कसा करायचा? मच्छिंद्रजी, आता बँकेत अकाउंट ओपन केलेले, शासनाने ही सुविधा दिली आहे की आता झिरो बॅलन्स अकाउंट जे आहे तर ते देखील आपल्याला उघडता येतं आणि पैसा तर आपल्याला त्या बँकेच्या खात्यामध्ये, मला वाटतं अभ्यंकर साहेब, ज्योती मॅडम तुम्ही सहमत व्हाल की त्याच्यामध्ये तो टाकावा लागेल. म्हणजे आता खिशात आपण मार्केटमधनं ज्यावेळेस काही खरेदी करतो, भाजी आणायला जातो, त्यावेळेस खिशातून पैसे देतो याच्यामध्ये, तर ते जे आहेत पैसे आपल्याला बँकेत टाकावेच लागतील. याच्या संदर्भामध्ये बोलूया आता, याच्या संदर्भामध्ये अधिक चर्चा आपण करूया, परंतु तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक आपण अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्र हो, आजचा आपला चर्चा विषय आहे कॅशलेस अर्थात रोकडमुक्त व्यवहार, आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ञ उपस्थित आहे श्रीमती ज्योती जाधव व श्रीयुत सुबोध अभ्यंकर. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपल्याला उस्मानाबादवरून एका शेतकऱ्याने, मच्छिंद्र यांनी प्रश्न विचारला की शेतकऱ्याच्या खाता आहे पण खात्यात पैसे नाही, तो कॅशलेस व्यवहार कसं करणार. मी मच्छिंद्रांना एवढं सांगू इच्छितो की थोडीशी कल्पना आहे की शासनाची मनरेगा योजना आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. त्याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपल्याला जॉब कार्ड हे काढायचं आहे आणि त्या ग्रामपंचायतमध्ये आपण कामाची मागणी जर केली तर आपल्याला 15 दिवसात काम देण्याची जबाबदारी जी आहे ती ग्रामपंचायतवर आहे आणि 192 रुपये प्रतिदिन प्रमाणे मजुरी आपल्याला मिळू शकते. एका वर्षामध्ये किमान 100 दिवस मजुरी जी आहे ती शासनाने आपल्याला निर्धारित केलेली आहे. ते जरी केलं तरी जवळपास 19,200 रुपये हे आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. दुसरं, मॅडम आपणही सांगत होतात किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भामध्ये, किंवा अभ्यंकर साहेब आपणही आता रुरल एरियामध्ये पीक कर्जाच्या संदर्भात हे करता, काय सांगू शकता आपण या शेतकऱ्यांना? नाही, याच्यात कसं केसीसी म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपये केसीसी कार्ड म्हणून दिलेलं आहे, किसान क्रेडिट कार्ड. तर त्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे केसीसीचं जे लिमिट असेल त्या लिमिटपर्यंत शेतकरी आपला ह्या अशा प्रकारच्या कार्डाचा वापर करून पैसे काढूही शकतो आणि व्यवहार करू शकतो. म्हणजे त्याला काही खतं, बी बियाणं काही विकत घ्यायचं असेल तर तो त्या व्हेंडरकडे किंवा त्या विक्रेत्याकडे जाऊन आपल्या कार्डाचा उपयोग करून डायरेक्ट, म्हणजे त्याच्यातही ते कॅशलेस व्यवहार करू शकतात की त्या व्हेंडरकडे जे पॉस मशीन असेल त्याच्यातही आपण कार्ड वापरून आपल्या अकाउंटमधनं जे केसीसीचं आपल्या अकाउंटमध्ये पैसे आहेत त्या अकाउंटमधनं आपण पेमेंट त्याचं पूर्णत्वास नेऊ शकतो. मला तर वाटतं हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी असं म्हणतो की मी खतं घ्यायला जातो परंतु मला बिल मिळत नाही, मी बियाणं घ्यायला जातो परंतु मला बिल मिळत नाही. तर अशा ठिकाणी जे आहे ज्यावेळेस त्याचं कार्ड जरी तो पेमेंट करेल तर तो एक पुरावा त्याला होऊन जातो की ह्या डीलरला मी याच्या कारणाकरता इतका पैसा दिलाय, त्याच्यामुळे बिल जे आहे तर ते ऑटोमॅटिकच जनरेट त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यावर सुद्धा निर्बंध हे राहू शकतात. मला वाटतं की हे जे आहेत ते विविध जे पर्याय आहेत उपलब्ध कॅशलेसच्या बाबतीत त्यावर आपण चर्चा करूया, परंतु नगरवरून आपल्याला एक फोन येतोय दिनकरजी बनसोडे म्हणून. दिनकरजी नमस्कार. हा नमस्ते सर. आपला प्रश्न विचारा. नमस्ते सर. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी पतसंस्थेचा मॅनेजर आहे. हो, तर आमच्या पतसंस्थेत कॅशलेस सुविधा चालू करता येईल का आपल्याला? खूप चांगला प्रश्न आहे. हे पतसंस्थेमध्ये मॅनेजर आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे पतसंस्थेत काम करतात, तर त्यांना पतसंस्थेमध्ये कॅशलेस व्यवहार करता येईल का? सर, अजूनपर्यंत आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकने सध्या बँकांनाही अप्रुव्हल दिलंय इंटरऑपरेबलचं. त्यामध्ये एक पेमेंट सेटलमेंट ऍक्ट म्हणजे भारतीय वित्तीय जो आयोग आहे त्याच्यामध्ये जे पार्टिसिपेट त्यांनाच मिळतं. अजून त्याच्यामध्ये पतसंस्था सामील नाहीयेत. फक्त बँका, शेड्यूल बँका, डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह, स्टेट कॉपरेटिव्ह आणि ज्या आरआरबीज आहेत ग्रामीण बँका त्यांचा सामील करण्यात गेला आहे. जे सिस्टीम मध्ये मला वाटतं तुम्ही माझी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात बँका, बरोबर, 1800 बँका ज्या आपल्याकडे भारतामध्ये आहेत त्यांचं सामील करण्यात आलं आहे. पतसंस्था ह्या तरी फोल्डमध्ये नाहीयेत आपल्याकडे. त्याच्यावरती आपला पतसंस्था ज्यावेळेस त्या बँकामध्ये कन्वर्ट होतील, हो नक्कीच, ज्यांचा व्यापार वाढला नक्कीच ते. अभ्यंकर साहेब, तुम्हाला काय याच्यात माहिती देता येईल? नाही, याच्यात माहिती म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की जो एक परिवर्तन होतं किंवा जे काही मोठे बदल घडतात त्यानंतर आपल्याला तो बदल स्वीकारण्यास वेळ लागतो किंवा कदाचित आपला सुरुवातीला विरोधही असतो, कारण आपण त्याची मानसिक तयारी केलेली नसते. अचानक आपल्यावर काही संकट ओढवली आहेत का काय असं जाणीव होते. पण त्या बदलातनं म्हणजे जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं, आपण एक मराठीतले प्रचलित म्हण आहे
तर त्या दृष्टीने आपण पुढे जाऊन ही सुविधा पतसंस्थांनाही पुढे जसजसं ही सिस्टीम स्टेबिलाईज होईल तसतसं जेव्हा एक्सपान्शन किंवा त्याचा विस्तार करायची वेळ येईल आणि अख्खं भारत देशात आर्थिक महासत्ता बनण्यासाठी भारत एक पाऊल पुढे उचलेल त्यावेळेला निश्चितच पतसंस्थांचाही विचार केला जाईल. याबाबत रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारचं दुमत नसावं असं मला वाटतं. आंबेडकर साहेब याच्यात असंही सांगता येईल पतसंस्था, आता मी ग्रामीण भागातला आहे, पतसंस्था जर आहे त्या पतसंस्थेत जर अनेक खातेदारांची जर खाती जर आहेत म्हणजे मजुरांचा आहे, शेतकऱ्याचा जर आहे, तो शेतकरी त्या ठिकाणी जसं आरटीजीएस त्या खातेदारांचे नाव आणि नंबर टाकून जरी दिलं तर त्याच्या खात्यात डेबिट करून मजुरांच्या खात्यामध्ये ते ऍड करता येऊ शकतं. दुसरं की शासनाने आता हे जे काही खतं बियाणं दुकानदार जे आहेत तर त्यांना डेबिट स्लिपवर हे देण्याचं प्रावधान केलेलं आहे. तर तसं डेबिट स्लिप पतसंस्था देखील बँकिंग सारखंच काम करू शकतात. शकतं. तर त्याची जी आहे डेबिट स्लिप पतसंस्था त्या ठिकाणी अक्रेडिट करून आणली आणि त्या दुकानदाराचं खातं जरी त्या ठिकाणी असेल तर मला वाटतं अशा पद्धतीने पतसंस्था देखील या कॅशलेस व्यवहारामध्ये पुढाकार घेऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. आपण मगाशी चर्चा करत होतो तो जे विविध पर्याय आहेत म्हणजे कार्ड व्यतिरिक्त याच्यामध्ये कॅशलेसचे ते कोणकोणते सांगता येतील आपल्याला? आता बघायला गेलं तर आपण पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण नेट बँकिंगकडे वळलो तर आरटीजीएस आहे जे 2 लाखाच्या वरती जो व्यवहार असतो आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर करतो तो 2 लाखाच्या वरच्यासाठी आरटीजीएस आहे. नेफ्ट आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फायनान्शियल ट्रान्सफरसाठी. तर ती व्यवस्था आपण म्हणजे त्याच्यातच आपण कुठलंही आता समजा माझी कुठली इन्शुरन्स पॉलिसी आहे तर मी त्याला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवून असं त्याच्यात माझ्या बँकेच्या नेट बँकिंगमध्ये अशी सूचना ईसीएस पण एक पर्याय आहे की मी एका माझा मॅन्डेट फॉर्म देऊन त्या पर्टिक्युलर संस्थेकडे फॉर्म जमा करू शकतो की मला ह्या वेळेशी माझे ह्या महिन्यात 1 तारखेला ह्या प्रकारे पद्धतीने पैसे कट करावेत माझ्या अकाउंटमधनं. ते एक प्रकारचं कॅशलेसच झालं. नेफ्टमध्ये मी माझे जी काही शेड्युल्ड पेमेंट्स असतात ती पेमेंट रेग्युलरली शेड्यूल करू शकतो. त्याचं निर्धारित हे करून माझं 15 तारखेला ह्या 5 जणांचं पेमेंट आहे, 31 तारखेला ह्या 2 जणांचं पेमेंट आहे, 7 तारखेला ह्या 3 जणांचं पेमेंट आहे. तर आपण अशा पद्धतीने पूर्ण हे करू शकतो. हे झालं नेट बँकिंगचं. कार्ड बेसचं आपण दाखवलंच की क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, रुपे कार्ड आहे, या दृष्टीने कार्ड बेसवरून आपण करू शकतो. पण आता जसं मगाशी मॅडमनी पण सांगितलं की जी USSD म्हणजे *99 आणि हॅश हा जी एक पद्धत आहे ती आता मोठ्या प्रमाणावर येते. त्यासाठी चेक तर आहेतच म्हणजे चेक डीडी आपलं कॅशलेससाठी तर पहिल्यापासूनच आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्यावर निर्बंध टाकलेला नाहीये. आणि ही जी *99 हॅशची जी सुविधा आली आहे त्याच्यातनं म्हणजे नेटची आपल्याला गरज नाहीये. ह्याला कसं मला इंटरनेट बँकिंगनी करायचं असेल तर मला नेटची आवश्यकता आहे, त्यासाठी कनेक्टिव्हिटी पाहिजे. जेव्हा आम्ही सीबीएसचं हे करत होतो तेव्हा आम्हाला सुरुवातीला जाणवलं की अत्यंत दुर्गम म्हणजे जेव्हा नाबार्डनी सीबीएसचा प्रोजेक्ट हातात घेतला कोऑपरेटिव्ह बँकांसाठी तेव्हा जम्मू, उत्तराखंड, सिक्कीम यासारख्या दुर्गम अत्यंत दुर्गम भागांमधल्या पण बँकांमध्ये आम्ही कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दृष्टीने जर का कनेक्टिव्हिटीचा थोडासा इश्यू आला तर नेट बँकिंगवर थोडा परिणाम होऊ शकतो. पण हा जो नवीन आता पर्याय आपल्याला उपलब्ध आहे *99 हॅशचा त्याच्यात कनेक्टिव्हिटीचा हे काही नाही. मोबाईलमध्ये आपल्या रेंज असली की आपण निर्धोकपणे कुठलाही व्यवहार करू शकतो. आणि आधार एनेबल्ड जो आपण याच्यात दाखवलं की AEPS आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम तर ती आपल्या फिंगरप्रिंटवर केवळ ती आधार कार्ड आपल्या अकाउंटशी लिंक असेल त्यानंतर ते कॅशलेसकडे. मला तर थोडंसं याच्यात हे सांगावं असं वाटतं की आता 8 नोव्हेंबरला जो हा निर्णय घेतला त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी खाती ओपन केली. जे जनधनमध्ये काहीच ट्रान्झॅक्शन नव्हतं त्या ठिकाणी करोडो रुपये आता त्या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं की जो पैसा जो आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये किंवा जो साठवून ठेवलाय त्याच्यावर व्याज वगैरे काही मिळत नाही, किंबहुना अनेक प्रकारे तो भिजला किंवा काही त्याला जर लागलं कीड वगैरे तो खराब होऊन जातो, त्याचा उपयोग होऊ शकत नाही. जर तो बँकेच्या अकाउंटमध्ये राहिला तर त्याच्यावर व्याज देखील ते मिळतं. हा एक अनेक शेतकऱ्यांना माहिती नसलेला हा ऍडव्हान्टेज आहे. मला वाटतं की अशा प्रकारे काय काय ऍडव्हान्टेजेस किंवा फायदे जे आहे या कॅशलेस सिस्टीमचे मॅडम सांगता येतील आपल्याला सामान्य माणसाला, शेतकऱ्याला? सामान्य माणसांना आता आपण पैसे जेव्हा घेऊन जातो कुठेतरी तेव्हा आपण ठराविक रक्कम नेतो बरोबर, पण आपल्या बँक अकाउंटमध्ये असेल आणि आपल्याकडे डेबिट कार्ड असेल किंवा मोबाईल बँकिंग असेल तर आपल्या अकाउंटमध्ये जितके पैसे तितका व्यवहार जर आपल्याला त्यावेळी करायला लागला तर आपण ते पण करू शकतो. त्यामुळे आपल्याला एक असतं की आपल्याला ठीक आहे जेवढे पैसे पुरले नाहीत तर काय होईल, तर डेबिट कार्ड असेल तर ती आपल्याला नाही. त्याचप्रमाणे जर आपल्याला IRCTC आपल्याला रिझर्वेशन रेल्वे रिझर्वेशन माहिती आहे
त्याप्रमाणे जर आपल्याला व्यवस्था करायची असेल तर आपल्याला नेट बँकिंग आपल्या चालू असेल आणि सगळं असेल तर आपण इंटरनेटवरनं मोबाईल तिकीट पण बुक करू शकतो. मोबाईल बँकिंग प्रमाणे आता नवीन सुविधा आल्यात वॉलेट, ई वॉलेट्स, जे आपण प्रायव्हेट प्लेयर्स पण आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार होतो मोबाईल. बरोबर आहे. म्हणजे पेटीएम आहे किंवा पेयू आहेत किंवा फ्रीचार्ज आहेत. त्याचप्रमाणे बँकांचे पण वॉलेट आहेत मोठ्या मोठ्या. SBI बडी आपण ऐकलं असेल, सध्या ऍड सगळीकडे आलेत. त्यामध्ये आपण काय करतो, आपण पूर्ण पैसा आपल्या अकाउंटमध्ये त्याच्यात वापरून नसेल तर आपण जेवढी गरज आहे आपल्याला व्यवहारांसाठी तेवढाच पैसा आपण तिकडे मार्क करून त्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये आपण तेवढंच, म्हणजे आपली रिस्क ॲपिटाईट जी आहे, म्हणजे आपल्याला जर भीती वाटत असेल तर माझ्या अकाउंटमध्ये सगळा पैसा निघून जाईल तर अकाउंट, तर आपण त्यामध्ये वॉलेट करून आपण ते ट्रान्झॅक्शन पण करू शकतो. वॉलेटमध्ये आपल्याला इतर सुविधा पण मोबाईल वॉलेटच्या संदर्भात आपण चर्चा करूया. आपल्याला बीडवरनं श्री किशोरजी साना आपल्याला एक प्रश्न विचारूया, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. किशोरजी नमस्कार. नमस्कार सर, किशोर सानप बोलतो मी, राहणार वारणेवरून. बोला बोला बोला. तर आपलं मशीन किती दिवसामध्ये तयार होईल आपलं म्हणजे ग्रामीण भागामध्ये किती दिवस लागतील? आता हे मशीन जे आंबेडकर साहेबांनी दाखवलं ते, हा बरं आपण विचारूया आंबेडकर साहेब. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सातारला अशी मशीन दिलेली आहे, जे मशीन दाखवलं खूपच चांगलं आहे, ज्याच्यावर फिंगरप्रिंट युनिक आहे आणि शेतकऱ्याचा विश्वास त्याच्यावर बसू शकतो. ही मशीन बीडमध्ये, आता हा बीडचे प्रातिनिधिक शेतकरी आहेत, तर काय आहे म्हणजे याच्या संदर्भात काय सांगू शकतो? नाही, याच्यात म्हणजे केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकाच नाहीत, पण ग्रामीण बँका पण आणि कमर्शियल बँका पण, या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने बिझनेस करस्पॉन्डंट्स अपॉइंट केलेले आहेत. त्या गावांमध्ये जाऊन ते कार्यरत आहेत. त्या बिझनेस करस्पॉन्डंट्सकडे किंवा बँकेनी बिझनेस करस्पॉन्डंट्सना एक छोटंसं ऑफिसही काढून दिलेलं आहे, तालुका स्तरावर किंवा गावागावात असं छोटंसं. तर ते बिझनेस करस्पॉन्डंट आपण आपल्या गावात कोण आहे ते बघा. बीडमध्ये 100% बिझनेस करस्पॉन्डंट्स आहेत. तर त्या बिझनेस करस्पॉन्डंटशी आपण संपर्क करून आपले व्यवहार, म्हणजे सगळे आर्थिक व्यवहार, आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन करायचे, बॅलन्स बघायचा आहे, मनी ट्रान्सफर करायचे, पैसे काढायचे, पैसे द्यायचे, आपण करू शकतो कुठल्याही प्रकारचे. हे जे काही आता चर्चा चालू आहे म्हणजे कॅशलेस ट्रान्झॅक्शन किंवा रोकडमुक्त व्यवहार, याच्या संदर्भात आपण अशीच माहिती घेऊया, परंतु पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्र, हा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे कॅशलेस अर्थात रोकडमुक्त व्यवहार, आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ज्ञ आहेत श्रीमती ज्योती जाधव आणि श्रीयुत सुबोध अभ्यंकर. आपल्याला बीडवरनं एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितो, आपण तो प्रश्न घेऊया आणि चर्चेला सुरुवात करूया. श्रीयुत लामतुरे. हॅलो गणेशजी, नमस्कार. नमस्कार सर. हा, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी आता मॅडम सांगितल्याप्रमाणे बोला बोला. मित्राच्या अकाउंटला मी कॅश ट्रान्सफर देत होतो. पण ते लास्टला MPIN नंबर मागते, ते काय MPIN? बरोबर सर, त्याला एमपिन म्हणतात. एमपिन म्हणजे तुमचं मोबाईल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी तुम्हाला जसं आपण ATM कार्ड वापरताना पिन वापरतो तसंही तुम्हाला मोबाईल पिनची गरज आहे. तुम्ही ताबडतोब ते आपल्या तुमच्या बँकेशी कॉन्टॅक्ट करून जनरेट करू शकतात. म्हणजे ही एक आपलं त्याप्रमाणे आपण आपलं ट्रान्झॅक्शन सिक्युअर करतो. म्हणजे दुसरं कोणाला जर पिन माहीत नसेल तर कोणीही तुमचा मोबाईल घेऊन ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. ते सिक्युअर करण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक पिन असतं. त्यामुळे आपण आपल्या ट्रान्झॅक्शन करताना न घाबरता, आपलं पिन कोणाला न शेअर करता स्वतःहून ट्रान्झॅक्शन करू शकतो. तुम्ही ज्या बँकेचं खातं आहे त्या बँकेकडनं एमपिन जनरेट करून घेऊ शकता. अभ्यंकर साहेब, या विषयाच्या संदर्भात आणि दुसरं म्हणजे जे काही आता कॅशलेस व्यवहार आहे त्याच्या संदर्भात शेतकरी आता अडाणी आहे किंवा नवीन शिकतोय, तर काय काय त्यांनी काळजी घ्यावी थोडक्यात? सर्वप्रथम मी गणेशजींचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या कॅशलेस व्यवहाराकडे एक पाऊल उचललेलं आहे ऑलरेडी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जे ऐकत आहात आणि त्या माध्यमातून आपण जे एक पाऊल उचलून एक प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल मी आपलं निश्चितच अभिनंदन करीन आणि आपल्याला शुभेच्छाही देईन. आपण अशा प्रकारचे आपल्या मित्रांना आणि आपल्या, अनफॉर्च्युनेटली आपला वेळ जो आहे तो संपत आलेला आहे. तर त्या दृष्टीने आपण बघूया की बँक ही कशासाठी असते, की बँकेत जर का तुम्ही पैसे ठेवले तर त्याच पैशामधून बँक गरजू व्यक्तींना कर्ज देते. कर्जामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळते आणि ती जी एक इकॉनॉमीला आपल्या बूस्ट मिळते आणि त्या पर्यायाने बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करते. ते अतिरिक्त पैसे तुम्हाला मिळतात. घरी पैसे ठेवले तर तुम्हाला त्याचा काही उपयोग नाहीये. तुम्ही बँकेत खातं उघडा, बँकेत पैसे आपले जमा करा आणि
पर्यायाने ह्या ज्या पुढच्या ज्या कॅशलेस संबंधात किंवा लेस कॅश संबंधात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्यात एक सन्माननीय नागरिक म्हणून जरूर सहभागी व्हा. बरोबर. आपण खूप चांगली माहिती दिलीत आणि हा जो काही कॅशलेस अर्थात रोकडमुक्त व्यवहार याच्याकडे हे नवीन युगाचं एक साधन आहे आणि ज्याच्याकडे आपण आपल्याला देशाला प्रगतीला न्यायचं असेल तर हे आपल्याला करणं अत्यंत गरजेचंच आहे. खूप चांगली माहिती आज या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. मित्रहो, पुढच्या गुरुवारी म्हणजे 15 डिसेंबर 2016 रोजी आपला कृषी दर्शनमध्ये फोन इन लाईव्हचा विषय असणारे पंतप्रधान पीक विमा योजना आणि त्यात सहभागी होणारे तज्ज्ञ आहे श्रीयुत दयानंदजी जाधव, जे विभागीय सांख्यिक कृषी विभाग पुणे, व दुसरे तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट प्रकाश पाटील, जे शेतकरी आणि पीक विमा योजनेचे अभ्यासक आहे, पडावद तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणाहून ते या ठिकाणी या विषयामध्ये सहभागी होणार आहेत. मित्रहो, आमचा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आपल्या प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग भुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. स्क्रीनवर ईमेल ॲड्रेस आहे कृषीदर्शन@gmail.com किंवा कृषीवार्ता@gmail.com. आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्हचे हे कार्यक्रम आहे आपण फेसबुक, यूट्यूब किंवा आमची डीडी सह्याद्रीची वेबसाईट याच्या माध्यमातून देखील फॉलोअप करू शकता आणि यूट्यूबवर आपण हा कार्यक्रम पुन्हा तो जो आहे तो आपण बघू शकता. पूर्ण कार्यक्रम जो आहे तो बघू शकता. आज या ठिकाणी कॅशलेस अर्थात रोकडमुक्त व्यवहार हा खरोखरच खूप महत्त्वाचा विषय होता आणि या विषयाच्या संदर्भामध्ये आमच्या शेतकरी बंधू भगिनींना खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्याबद्दल दूरदर्शन केंद्र, कृषी दर्शन कार्यक्रम मुंबईच्या वतीने आणि शेतकरी बांधवांच्या वतीने श्रीयुत ज्योती मॅडम तसेच अभ्यंकर साहेब आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.